संपूर्ण देशात लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून 16 मार्च 2024 पासून देशात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। त्याच दृष्टीने राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक हे सतर्क झाले असून आचारसंहिता काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही या अनुषंगाने सतर्क झाले आहेत। वरिष्ठांच्या आदेशानुसार कळवण व दिंडोरी यांच्या संयुक्त भरारी पथकाने सुरगाणा तालुक्यातील कुकुडणे येथील दूध डेअरी लगत मोकळ्या जागेत मध्यरात्री 12:30च्या सुमारास अचानकपणे छापा टाकला। तेथे छापा टाकला असता पथकातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी असलेल्या काही इसमांना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु झाडाझुडपांचा व दगडगोट्यांचा आधार घेत सदरील इसम पळून जाण्यात यशस्वी ठरले। परंतु सदर ठिकाणी दादरा नगर हवेली व दीव दमण या ठिकाणी विक्रीस असलेली अवैध मद्य साठा व गुन्ह्यात वापरलेले वाहने असा एकूण 10,04,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या गुन्ह्यातील मुख्य आरोपी तिकमराम मेजलाजी उर्फ शिवा मारवाडी हा फरार असून त्याच्या विरोधात दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने त्यांच्या मालकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले। सदरची कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार निरीक्षक चंद्रकांत पाटील, AB बनकर, डमरे, MD कोंडे, AB पवार, RB जगताप, SK शिंदे, जवान सर्वश्री, दीपक आव्हाड, गोकुळ शिंदे, विलास कुवर, गोरख गरुड, गणेश शेवगे, पोपट बळीराम, योगेश साळवे, दीपक नेमनार, केशव चौधरी त्यांच्या टीमने यशस्वीरित्या ही कामगिरी पार पाडली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक चंद्रकांत पाटील हे करत आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल, कळवण।